नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरात आज ऐतिहासिक मोहरमची स्थापना उत्साहात करण्यात आली. मात्र यावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मोहरम उत्सवाच्या 5व्या तारखेला पहिल्याच दिवशी वीज नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने मोहरमच्या सवारीच्या स्थापनेदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे काही नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात उपोषणाचा इशारा देत आंदोलन सुरू केले. मोहरम सारख्या महत्त्वाच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी वीज पुरवठा खंडित होणे ही गंभीर बाब असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे तसेच भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलकांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले. या शहरातला ऐतिहासिक उत्सव, खऱ्या अर्थाने ज्या उत्सवाने या शहराची ओळख आहे त्या उत्सवाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मोठमोठे आश्वासन आम्हाला अगोदर मीटिंग मध्ये प्रशासनाकडून देण्यात आले. महानगरपालिका असेल, MSCB असेल, आज पहिला दिवस आहे, सवारीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे, परंतु ते अंधारामध्ये झाली. याचा निषेध आम्ही सर्वात प्रथम करतो. वारंवार सवारीची स्थापना झाल्यानंतर पूर्ण हे परिसर ब्लॅकआउट झाला होता. कुठल्याही महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची जनरेटरची वगैरे त्याची कसली सोय नव्हती. कोणाचा काही गैरप्रकार या ठिकाणी जर घडलं तर याचा पूर्णपणे जबाबदार प्रशासन राहणार आणि येणारे 4 दिवस पुढचे महत्वाचे आहे. पुन्हा हे जर त्रास सहन करावा लागला तर आम्ही सवारी या ठिकाणी बाहेर येऊ देणार नाही. प्रशासनाला मोठी किंमत त्या ठिकाणी मोजावी लागणार आहे. तर माझी प्रशासनाला खबरदारी म्हणून त्यांना आव्हान आहे की येणाऱ्या 5 दिवस हे पवित्र सण आहे. या 5 दिवसामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका असेल, MSCB असेल, त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी लक्ष असलंच पाहिजे. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.